प्रवचनाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे श्री बाबा महाराजांचा सत्कार आमच्या ट्रस्टचे विश्वस्त कुमार वांबोळे हे पुष्पहार अर्पण करून करतील. माऊली महाविष्णू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आदि महाराष्ट्रातले संत सज्जन ज्ञानियांच्या राजांचे महागुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, काल आपली ओवी चालली होती. आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. उपायांचं वन थोडंसं सांगितलं, आज्ञेचा तंतू सांगितलं. आता जरा पुढे सरू. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. एखाद्याची कीव करणं निराळं आणि त्याच्याबद्दल करुणा असणं निराळं. परिस्थिती जन्य निर्माण होते ती कीव आणि हृदयातून सहज प्रवाहित होते ती करुणा. सहज प्रवाह आहे करुणेचा. सर्वांच्यात करुणा नसते आणि ती करुणा हृदयात प्रगट होण्याचं तेवढं भाग्यही नसतं. इथे कुणात द्वेष नाही, इथे कुणात मत्सर नाही, इथे कुणात अहंकार नाही, इथे कुणात स्पर्धा नाही. की वाशेल पण करुणा किती जणात आहे. रस्त्यावर एखादं मूल पडलं, उचलून घेतली, कीव आली त्याची, दया आली त्याची. पण खरंच करुणा जीव मात्राबद्दल असणं हे संतांचं लक्षण आहे. करुणा सहजासहजी प्रगट होत नाही, नसतेच माणसाच्या मनामध्ये. करुणा दाखवण्याचं नाटक असतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपला स्वार्थ असतो. जसं वाढदिवसाला एखादं काहीतरी देताना माणसानं वाटतं काहीतरी मोठं दिलं, पण सर्वांनी म्हणावं मी काहीतरी मोठं दिलं, हा त्याच्यामधला दडलेला अहंकाराचंच प्रदर्शन असतं. याच्या व्यतिरिक्त काय असतं. म्हणून वस्तूची किंमत ठरते. संतांच्या अंतःकरणामध्ये जी दडलेली आहे ती करुणा, त्याची किंमतच होत नाही. म्हणून एक गवळण मला आठवली. त्या गवळणीला रस्त्याने अडवलं भगवंताने. राधा आहे ती. अनेक ठिकाणी राधेचं अनेक वर्णन आहे. झोंबत होता तो कृष्ण सखा, तिला झोंबत होता. झोंबत असताना असं घडलं, मोठी मजा घडली तिथे. यशोदा तिकडून आली, तिने बघितलं की काय आहे. पर नारीसी कैसा रे झोंबसी. अरे तुझ्या जीवाला काही लाज वाटते का. अरे पर नारीसी कैसा रे झोंबसी. कृष्णा, अरे तुझ्या जीवाला काही वाटत नाही. किती निर्लज्ज आहेस. हा म्हणतो, आई तसं नाही ग, हिने माझा चेंडू लपवला. खरंच काही लपवलं नव्हते तिने, हा छेड काढत होता. ती म्हणाली, अहो खरंच नाही हो मैया, यशोदा मैया, मामीस खरंच नाही हो, मी नाही लपवला. तिची निर्या सोडून बघ. आणि निर्या हसडल्याबरोबर चेंडू पडला. राधेजवळ काही उत्तर नव्हतं. काय असणार. याने असं झटकल्याबरोबर जग पडतं, तर चेंडूचं काय.
माझं बोलणं समजलं? नुसतं असं झटकल्याबरोबर जर जग पडतं तर चेंडूचं काय? आणि मग जो पट्टा सुटला, सगळ्या नावं ठेवू लागल्या. आणि तेव्हा ती म्हणते, करुणा येऊ दे तुला सोंबशी, अरे गवळ्याच्या मुला, जावानंदा विषयी संबंधा, दिर आहे धाकुटा झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला, करुणा येऊ दे तुला. करुणा, काही काही वेळेला अलीकडे नावं ठेवतात करुणा, पण असतं सगळं विपरीतच. नाव ठेवतात दया, पण त्याचा अर्थ मरेतोपर्यंत कळला नाही त्या दयेला. कुणाची दया आली नाही. एखादी दया इथे असेल तर क्षमा करा. नाही ते एखाद्या पोरीचं नाव असेल, महाराज म्हणतील, आता मला काय माहिती तुझं नाव दया का माया का छाया का काय, मला तरी काय माहिती आहे. नाही मला काय माहिती आहे काय कोणाचे नाव आहेत, काही असण्याचं कारणही नाही. तेव्हा ज्याच्या अंतःकरणामध्ये जीव मात्राची खरी दया आहे. एक लक्षात घ्या, सांसारिक गरजा पुरवणं ही दया नव्हे, जीवाला समाधान देऊन तृप्त करणं ही खरी दया. वस्तू करता वस्तू नाही तर समाधानाकरता वस्तू आहे. व्यक्ती करता व्यक्तीचा सहवास नाही तर समाधानाकरता व्यक्तीचा सहवास आहे. आणि म्हणून या ओळीमध्ये म्हणतात, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. कारुण्याची मूर्तिमंत मूर्ती आहात, आकार आहात. निवृत्तीनाथांचं कारुण्य त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा दिसून येतं, ज्ञानेश्वरीच्या लिखाणामध्ये दिसून येतं. या जगामध्ये असं घडलं की सद्गुरूंनी समोर बसावं आणि शिष्याने समोर बसून ऐकावं. इथे असं घडलं, शिष्याने सांगावं आणि गुरूंनी ऐकावं. काय करुणा आहे, काय करुणा आहे. व्यासपीठावर माऊलीने बसून ज्ञानेश्वरी सांगितली, व्यासपीठावर बसून अमृतानुभव सांगितला, अभंग सांगितले आणि निवृत्तीनाथाने समोर बसून ऐकले. वा 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 वा. एकाने मला सहज विचारलं, म्हणले बाबा महाराज, निवृत्तीनाथांचं लिखाण काय? म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी तुझ्या घरी आहे ना? ते म्हणले आहे. ज्ञानेश्वर महाराजांची, निवृत्तीनाथांची चालती बोलती ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी अक्षरात प्रगट झाली आणि निवृत्तीनाथांनी आपली ज्ञानेश्वरीला चालायला लावलं, तिला बोलायला लावलं, जीवावर प्रेम करायला लावलं. करुणा काय आहे हे मूर्तिमंत प्रगट करून दाखवली. इतकी मोठी करुणा की रेड्याला वेद बोलायला लावला. काय ताकद आहे बरं का. ताकद प्रगट झाली. ताकद निवृत्तीनाथात होती पण प्रगट त्यांच्यातून झाली. हीच निवृत्तीनाथाची करुणा. प्रेम जरा मागे राहतं आणि प्रेमास्पदाला प्रेम मोठं करत असतं. बोलणं समजतं का? काय ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीला आपण मोठं करतो, त्याला पुढे ढकलतो, नसतं त्याला मागे खेचतो. आता पुन्हा तुमचा दृष्टांत आला. एखाद्या बाईचं आपल्या मुलीवर प्रेम असतं. एखादी भाजी तिने थोडंसं इकडे तिकडे म्हणजे देठ मोडलेले असतात भाजींची, एवढीच त्या मुलीचं कॉन्ट्रीब्युशन. आणि पाहुणे आलेले असतात. काय हो भाजी सुंदर झाली, आमच्या ताईने केली. कारण पाहुण्याच्या घरी मुलगा होता, आमच्या ताईने केली. आता हे कळलं का? प्रेम प्रेमास्पदाला कसं मोठं करतं ते. फार सुंदर हो,
नुसतं स्वयंपाकच सुंदर करत नाही, तुम्हाला सांगू हे पडदे सुद्धा निम्मे तिने केले आणि शेवटचं राहिलेलं पूर्ण मी केलं. म्हणजे निम्म तिने काय केलं तर बाजारात जाऊन कार्बननी आकृती काढून आणली. याच्यातलं चूक बरोबर मी म्हणत नाही, प्रेम असंच असतं. ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्या प्रेम स्वतःला मागे सारतं आणि त्याला मोठं करतं. ज्याला स्वतः मोठं होण्याची अपेक्षा असते त्याला स्वार्थी म्हणावं आणि जे दुसऱ्याला मोठं करतं त्याला प्रेम म्हणावं. प्रेमास्पदाला मोठं करतं हे प्रेमाचं लक्षण आहे. आम्हाला प्रेमच कळत नाही कारण सध्या पडद्यावर बघायची पाळी आली आहे, नाही का. आता दुसरा दृष्टांत सुनेचा सांगत नाही. किती जरी तिने केलं तरी केलं म्हणतच नाही, मीच केलं, मी उभी राहिली होती तिथे. हो, आणि प्रत्येक गोष्ट तिने मला विचारूनच केलं, नाही तर तिला कुठले येतो. त्यांच्या घरी इतके प्रकार करतच नाहीत. आता हे कळलं का? हे जर सांगितलं नसतं तर मगाचा दृष्टांत कळला नसता की प्रेम हे प्रेमास्पदाला मोठं करतं. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला मोठं करतं, स्वार्थ स्वतःला मोठं करतं. तसं करुणा ज्याच्या हृदयात आहे, निवृत्तीनाथांच्या हृदयामध्ये माऊली बदल नितांत प्रेम. माऊलीकडे बघावं असं वाटावं, हा मीच आहे, मीच आहे, मीच आहे. पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय. पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय. पुत्राचा विजय बघितल्यानंतर बापाला आनंद वाटतो. एखादा सामान्य बाप असतो, त्याचा मुलगा कलेक्टर होतो, मग त्याला असं वाटतं मीच कलेक्टर झालोय. पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या विजयामध्ये निवृत्तीनाथ तृप्त होते, तृप्त होते, समाधानी होते. आणि म्हणून समोर बसले आणि कासवीच्या दृष्टीने आपलं ज्ञान त्यांच्यात घातलं, प्रेम पाना पासला. म्हणून म्हटलं अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा, कारुण्याची मूर्तिमंत मूर्ती. काय केलं म्हणतात, काल उभी म्हटली होती. मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदो आता. काय केलं सद्गुरूने? करुणेची दृष्टी माझ्यावर टाकली, विश्वभास मावळला आणि विश्व नसून जगत नसून परमात्माच त्या रूपाने नटलेला आहे. ही दृष्टी करुणेतून मला दिली. ही सद्गुरूची कृपा आहे. जग सर्वाला दिसतं पण जग नसून परमात्मा आहे हे ज्याच्यावर सद्गुरूची कृपा आहे त्याला दिसतं. सद्गुरू काय करतात? आई वडील जग दाखवतात आणि सद्गुरू जगातला देव दाखवतात. आता जग दाखवतात की टूरला गेलं म्हणजे जगच दाखवतात. हे मद्रास, हे चेन्नई, हे रामेश्वर, ही मुंबई, बरं का, हे काश्मीर, जग बघितलं. पण जगात जो परमात्मा दडलेला आहे किंवा जगरूपाने जो परमात्मा नटलेला आहे हे दाखवण्याकरता कोण लागतं? मावळवीत विश्वाभास नवल उदयाला चंडांशू अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. असा हा सद्गुरू. कोण सद्गुरू समजून घ्या. काय करतात सद्गुरू? नुसता मंत्र घेतला म्हणजे सद्गुरू नव्हे. मंत्र ही सुरुवात आहे आणि मंत्राची अनुभूती हा शेवट आहे. काय? पण एक आहे, मंत्र ज्याच्या ठिकाणी फलद्रूप झालेला आहे त्याच्याकडून घ्यावा, जरी ठाऊक असला तरी. आज जगातले कोणचे मंत्र गुप्त राहिलेत? जेव्हा सांगतो तो की हा मंत्र सांगू नको म्हणजेच उघडा झाला ना. मोठी गंमत आहे ना. काही काळ सांगतात आमचा मंत्र गुप्त आहे. बरं, गुप्त आहे, मान्य. काय केलं? अगदी कानात सांगितलं. बरं, सांगितलं.
आणि जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा तो संपला ना, गुप्त राहिला का? म्हणून तसं कोणताच मंत्र गुप्त नाही. म्हणून आमच्या संतांनी विचार केला, आता गुप्त कशाला ठेवायचा, उघडा ठेवून टाका. आणि एक सांगू का, ज्याची जेवढी क्षमता असेल तोच घेऊ शकतो, सर्वच घेऊ शकत नाहीत उघडं दिलं तरी. माझं बोलणं कळलं? उघडं दिलं तरी तसं नेता येत नाही. काय अगदी लाडकी लेक झाली, मुलं होती 2, बाईला वाटत होतं एक मुलगी व्हावी, झाली. मग काय त्या मुलीवरून जीव ओळून टाकत होती. आणि म्हणून बारशाच्या दिवशी त्या मुलीला तिने काळीभोर चंद्रकळेसारखी पैठणी आणून दिली. बोलणं समजतंय का? आता त्या पाळण्यातल्या मुलीला पैठणी दिली तर काही उपयोगी आहे का? तिला कळत सुद्धा नव्हतं की ही दिली, पण अंगावर घातली. तसं पहिल्यांदा रामकृष्ण हरी मंत्र घेणं, अंगावर घातला. आता अजून 10-15 वर्षाची व्हान, मग पदर घ्या. काय अंगावर घातला, काय अंगावर घातला. एक आहे, त्या पैठणीची मालकी प्राप्त झाली. आई म्हणली, ही तुलाच बरं का, कोणाला देणार नाही, मोठी होशील तेव्हा नेस बरं का. मग सांगू लागली आईने मला, मी लहान होते तेव्हा घेतलेली पैठणी. तसं पहिल्यांदा परमार्थामध्ये बाळबोध अवस्था असते, तेव्हा रामकृष्ण हरी मंत्र स्वीकारत असताना आपल्याला त्याचं मोल कळत नाही. पण आयुष्य गेल्यानंतर कळतं की मोलच नाही म्हणून अमोल आहे, मोल नाही म्हणून अमोल आहे हे कळतं. सद्गुरू काय देतात हेच कळत नाही. आणि कृपा कटाक्षाने न्याहाळलं, न्याहाळल्याबरोबर जीवन पालटून गेलं. बोल म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज बोलू लागले, ओम नमो शाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश. काय करू शकते सद्गुरूची कृपा, काय करू शकते, किंबहुना काय करू शकत नाही. तुमच्या समोर बसलेला एक काहीच नाही माझ्याजवळ, पण एक आहे, माझ्या सद्गुरूची कृपा आहे म्हणून तुम्हाला खेचून आणण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यात. नाहीतर कोण आजच्या रविवारचं पिक्चर सोडून आमच्या प्रवचनाला येतो, सिरियल सोडून रोज कोण येतो. पण बघा आज खुर्च्या काढल्या तरी मंडप, आमचे श्रीमंत दगडूशेठची माणसं हुशार आहेत. पहिल्या निम्म्या खुर्च्या ठेवल्या, मग काढून काल थोड्या कमी केल्या ना, आज सगळ्याच काढून टाकल्या. हेतू एक आहे, किती माणसं येतात आणि हेतू एकच आहे खुर्च्या काढण्याचा, तसं काही नाही. हेतू एक आहे, जास्तीत जास्ती माणसांनी याचा फायदा घ्यावा. आता काही नाही, जरा अडचण होत असेल नाही का, त्याला काही इलाज नाही आहे, पण हेतू काय, जास्तीत जास्ती माणसं या मंडपात मावीत, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि जागा पुरली नाही असं होऊ नये, पण जागा न पूर्ण हे सुद्धा कार्यक्रमाचं यशच आहे. काय म्हटलं मी, जागा न पूर्ण हे सुद्धा कार्यक्रमाचं यश आहे. पण हे यश बाबा महाराजाचं नाही, हे बाबा महाराजाच्या वाणीचं सुद्धा नाही, पण जो अनुभव माऊलीचा आहे. व्यक्तिगत म्हटलं तर माझ्या सद्गुरू दादा महाराजांचीच कृपा आहे. आपल्या सद्गुरूचं नाव विसरणं याच्या इतका जीवनामध्ये कृतघ्न कोणी नाही बरं का. मला आज आठवलं, लहान होतो मी, माझ्या सद्गुरूंच्या जवळ जावं, नातू, लाडका नातू, त्याने अंगावरून हात फिरवावा. काही येत नव्हतं, पण जो अंगावरून जो हात फिरला त्या हातातून ज्ञानेश्वरी आली. एक इन्सिडेंट सांगतो, पर्सनल आहे पण सांगायला हरकत नाही, काही हरकत नाही. तसं काही चांगलेपणाने ऐकलं म्हणजे आनंद वाटेल. सद्गुरू काय करतात त्याला इथे साक्षीदार सध्या पुण्यातलेच आहेत, ज्ञाननाथजी रानडे. हे मला माहिती नव्हतं, माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं. मी लहान होतो, मला काय माहिती आहे, त्यांनी सांगितलं मला. ते दादा महाराजांच्याकडे जात होते. सद्गुरूची कृपा सांगतोय, माझी कथा सांगत नाही मी. लहान होतो मी आणि बरीच मुलं गेलेली अगोदरची, आणि वंशाचा एकच दिवा शिल्लक होता. त्यामुळे अत्यंत प्रेम होतं महाराजांचं. अहो तुमच्यावर करत होते, माझ्यावर का करणार नाहीत.
जगावर जो महात्मा ज्ञानदान करून प्रेमबोध देऊन प्रेम करत होता, तर जो आपल्या पोटी आलाय त्याच्यावर का प्रेम करणार नाहीत? आणि जगावर प्रेम करावं आणि पोटच्यावर करू नये, हे काही संतत्व आहे का? हा सुद्धा भेदच आहे. हा सुद्धा भेदच आहे. नीट लक्षात घ्या. आणि असं जवळ गेलो, जवळ घेतलं आणि त्यांनी मुका घेतला माझा. मी सद्गुरु कृपा सांगतो, मुका घेतला. एक कुटील होता तिथे. त्याने विचारलं, म्हणजे महाराज काय अगदी नातवाचा मुका घेत आहे? महाराजांनी फटकन उत्तर दिलं. म्हणाले, मुका नाही घेत, माझी ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडात घालतोय. मुका नाही घेत, माझी ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडात घालतोय. म्हणून या तोंडातून जे बाहेर पडेल ते सद्गुरूने जे माझ्या तोंडात भरवलं तेच तुमच्या पुढे प्रसाद म्हणून देतो. माझ्याजवळ काय आहे? एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, पण संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. एरवी तरी मी मूर्खू, काय माझ्या सामर्थ्य आहे? सद्गुरू सांगतोय. काय सद्गुरूची कृपा आहे? ज्ञानेश्वर महाराज हेच म्हणतायत, एरवी तरी मी मूर्खू. मला असं वाटलं, सद्गुरूला शरण जाताना, सद्गुरू पुढे उभे राहताना ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणून घेत आहेत. आम्ही काय म्हणून घ्यावं? महाराज म्हणाले, जगद्गुरु मज पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. एक मूर्ख म्हणून घेतात आणि कळसाचे म्हणून घेतात. पायीची वाहन पायीवरी. आम्ही कुठे 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 कुठे? काय उत्तर कळतंय? कुठे का असे ना, आपण त्यांच्या वाटेवर आहोत. मी एकटाच नाही, तुम्ही सुद्धा. मी एकटा कशाला म्हणू? अहो तुम्ही सुद्धा अगदी त्यांच्या जवळ नसो, पण त्यांच्या वाटेवरचे आहोत. काही काही गावं अशी असतात की ती माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या वाटेवरची असतात. भाग्यवान गावं असतात. काही काही गावं 20 किलोमीटर आत असतात, पण त्या गावांचंही भाग्य असतं की 20 किलोमीटरहून त्या दिवशी पालखीच्या दर्शनाला येतो. कशा करता सांगितलं? सद्गुरू काय करतात? महाराज आमचे असं म्हणायचे, प्रेम कर्म हा जीव, प्रेम सत्ता हा प्रभू आणि प्रेम बोध हे सद्गुरू. अमृतची परी मूर्तू कारुण्याचा. त्यांच्या जीवनामध्ये असे फरक पडत गेले. पहिल्यांदा ज्ञानदेव म्हणत होते. ज्ञानदेव म्हणता म्हणता प्रेमच देव म्हणू लागले. कारण ज्ञानदेवानी एका ठिकाणी म्हटलं की प्रियाची परमसीमा आणि तो माऊली भेटे आत्मा, ती खेवी आटे प्रियत्वाची परमसीमा. ज्ञान हा मुक्काम नाही. ज्ञान प्रेमामध्ये विरून जातं, तेव्हा ज्ञानाला सुद्धा आनंद मिळतो, आनंद मिळतो, आनंद मिळतो. बरं का? विरून गेलं त्या प्रेमामध्ये. प्रियाची परमसीमा, प्रियत्वाची परमसीमा हेच माऊली आत्म्याचं दर्शन आहे. विचार करून बघा, काय काय ज्ञानेश्वरी आहे. तुमच्या लक्षात आलं? जीवात्मा शब्द आहे वेदांतामध्ये, जडात्मा आहे, साक्षी आत्मा आहे, कुटस्थ आत्मा आहे. पण माऊली आत्मा शब्द कुठेच नाही. संशोधन करा सगळ्या ग्रंथांचं. आहे कुठे शब्द माऊली आत्मा? नाही हो. जीवाशी संबंधित म्हणून जीवात्मा, जड देहाशी संबंधित म्हणून जडात्मा, पर आहे म्हणून परमात्मा, आहे पण साक्षी आहे म्हणून साक्षी आत्मा, म्हणून कुटस्थ आत्मा. माऊली आत्मा काय शब्द वापरला. त्यांनी आत्म्याला माऊली म्हणून बघितलं, म्हणून जग त्यांच्याकडे आज माऊली म्हणून बघते. काय करुणा प्रगट झाली. अमूर्तची मूर्तू कारुण्याचा. बोल बोल ज्ञानराजा. आणि तेही म्हणतायत, तुम्ही बोलवलत तर मी बोलीन. काय विनय. आणि मग वर्णन करतायत, सकळही तीर्थे
निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना, तेथे बुडी देई माझ्या मना, सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी. पहिल्या दिवशी एक विषय मांडला होता, वृत्तिरहित स्थान तो निवृत्ती. काय सांगतायत? सर्व तीर्थ कुठे आहेत? माझ्या निवृत्तीच्या पायाजवळ आहेत, निवृत्तीच्या चरणाजवळ आहेत. तीर्थात गेला तर काय भेटेल? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तीर्थाला गेला तर धोंडा आणि पाणी आणि माफ करा, माफ करा, पाप धुवायला आलेल्या लोकांची गर्दी. मुद्दाम माफी मागितली नाही का? कशा करता येतात माणसं तीर्थाला? आयुष्यभर पाप करायचं आणि सोय करून ठेवलेली आहे की पाप धुता येतं. प्रत्येक धर्माने केली आहे बरं. काही ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा ही सोय आहे. माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्येच झालं. इंग्रजांचा काळ तो होता, तेव्हा इंग्रजी येणं फार महत्वाचं होतं. आता सुद्धा वाटतंच ना, मराठीत पुरस्कार करणाऱ्यांच्या घरातली मुलं इंग्रजीमध्ये जातात. एकाला मी विचारलं, पुरस्कार करता म्हणला, तो व्यासपीठापुरता असतो पण घरचं निराळं असतं म्हणले. त्याच्याशिवाय हे मुलं पॉलिश्ड होत नाहीत. काही चूक आहे असंही नाही आणि तितकंसं बरोबर आहे असंही नाही. गंमत बघा याच्यातली काय, विचार करून बघा. तेव्हा त्या शाळेत जात होतो मी आणि शनिवारी किंवा रविवारी एक कन्फेशनचा विधी असायचा. म्हणजे तो पाद्री असावा, तर मी बसलोय असा आणि इथे एक अशी जाळी असायची. मग येणारे असे गुडघे टेकायचे, इन द नेम ऑफ द फादर ऑफ द सन ऑफ द होली गोस्ट. मग आठवडाभर केलेलं पाप त्यांनी त्या पाद्रीला सांगायचं आणि त्यांनी आमेन म्हटलं की सुटलं. मला म्हटलं हे बरं आहे की. मी आमच्या मित्राला विचार, तू काय करतोस? काय नाही म्हणाले, फॉर द होल वीक जे काय आमच्या हातून सिन होतात म्हणजे पाप होतं ते त्याला कन्फेशन केलं, कन्फेशन गुरुला दिलं आणि त्याने आमेन म्हटलं की आम्ही मुक्त झालो. म्हणजे नवीन खातं उघडलं. आम्ही लहान असल्या कारणाने इतकं काही मला कळलं नाही. मला असं वाटलं आपल्याकडे ही सोयच नाही. पण मोठा झाल्यावर कळलं, आयुष्यभर करावं आणि हरिद्वारला जाऊन धुवून यावं. आयुष्यभर करावं आणि काशीला जाऊन धुवून यावं हे नंतर कळलं. म्हणून महाराज म्हणले, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. पाप असं वाट बघत असतं, वर आलं की तुझ्या अंगावर बसून तुझ्या घरी परत येतं. बॅक टू द पॅव्हेलियन. एक सांगू का? महाराज म्हणतात, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाच्या बापे. मनसंकल्पाचं पाप तीर्थाच्या बापाला जात नाही. एक सांगू का? सर्व तीर्थ प्रार्थना करतात की एखादा साधू आमच्याकडे यावा आणि त्या साधूचा स्पर्श झाल्यानंतर तीर्थात साठलेला पापाचा गाळ निघून जातो. भागीरथी सर्वदायसे जीवी चिंती, कोणी साधूये मदप्रती तई माझे पापी जाते निश्चिंत. ऐसी भागीरथी आपण स्वये बोले. काय ओवी सुंदर आहे बघा. भागीरथी सर्वदायसे जीवी चिंती, कोणी साधूये मदप्रती तई माझी पापे जाते निश्चिंत. ऐसी भागीरथी आपण स्वये बोले. हो, भागीरथी वाट बघत असते की एखादा साधू माझ्याकडे यावा. कारण का? तिच्या साठलेला जो पापाचा गाळ आहे तो धुवून कसा जावा. संताचा स्पर्श झाल्यावर तिच्यातलं पाप निघून जातं. सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी. माझ्या निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी संताला तीर्थ म्हटलंय. ते तीर्थ, ते क्षेत्र जगितेची पवित्र. भक्ती कथेसी मैत्र दया पुरुषा. जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीशी ठाव. तीर्थराव,
तीर्थ राहो. अरे एका ठिकाणी एकच तीर्थ आहे, पण संतांच्या जवळ सर्व तीर्थ एकवटलेली आहेत. गंगा तिथेच आहे, भागीरथी तिथेच आहे, सरस्वती तिथेच आहे, यमुना तिथेच आहे. म्हणून सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी. आणि ए मना बाबा, जरा बुडी दे तिथे, बुडी दे. काय असतं, देह बुडतो पण मन उरतं. म्हणणं लक्षात आलं का? देह बुडतो पण मन उरतं. मन तिथे बुडव, निवृत्तीच्या चरणाजवळ. आणि मन जिथपर्यंत बुडी देत नाही तिथपर्यंत असं अवघड आहे. जरा अनेक वेळेला पुणेकरांविषयी सांगितलेला आहे मी मनाचा, पण कुठे लक्षात असेल? काय किती वर्ष येतोय पुण्याला? अहो काही थोडे थोडके कार्यक्रम झाले का? दगडूशेठ हलवाईचे तर्फे किती कार्यक्रम झाले? 55, 30, 30, 30 नाही का? हो कितीतरी वेळ, पण नवीन नवीन विषय मांडत गेलो. पण मन हा एक विषय असा आहे की तो अनेक वेळा सांगितला जातो निरनिराळ्या तऱ्हेने. नाही का? काय सांगताय तिथे? माझ्या मना तू बुडी दे. लक्षात घेण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्टी करता मन लागतं. मन जर इकडे तिकडे फिरू लागलं तर काही होत नाही. मला सांगताना जर मन एकाग्र नसेल तर सांगता येणार नाही. तुमचं मन जर माझ्याकडे नसेल तर मंडपात बसून गाव फिरत बसाल. ऐकण्याकरता काय पाहिजे? मन पाहिजे, एकाग्र मन पाहिजे. अजून एकदा सांगतो, मन म्हणजे काय? म्हणजे काय? आला पुन्हा प्रश्न. मन म्हणजे काय? दोन भाग आहेत मनाचे. एक संकल्प करतं ते आणि दुसरं विकल्प करतं ते. ज्यातातून संकल्पही उठतो आणि संकल्पाच्या पाठोपाठ विकल्पही उठतो त्याला म्हणावं मन. तुमचे कसं चाललंय जीवनाची क्रिया? एक संकल्प आणि एक विकल्प. ताबडतोब ताबडतोब पटापट पटापट असे दोघं हातात हात घालून चाललेत. संकल्प उठता उठता केव्हा विकल्प मनात येतो आपला आपल्यालाच कळत नाही. आणि विकल्पही बाजूला सरतो, केव्हा संकल्प येतो. दोन्ही हातात हात घालून चालू आहे. लग्नाला उभी राहिली असताना तिला वाटतं आयुष्यभर राहील ना. काय येतो ना विकल्प. सकाळी निरोप देताना म्हणते नीट यावर का, म्हणजे संकल्प आहे. नाही, नीट या म्हणून जे सांगते हा संकल्प आहे. अहो 100% विकल्प. कारण पेपरमध्ये बातमी वाचलेली होती, एक स्कूटर वाला रस्त्याने जाताना लॉरी खाली आला. ह्याच बातम्या ठळक असतात. ती वाचली, तिला वाटलं नीट यावर का. आहे ना विकल्प. येत नाही का विकल्प? किंबहुना पावलोपावली विकल्प आहे आणि पावलोपावली संकल्प आहे. म्हणून संकल्प विकल्प करतं ते मन. आणि आपल्याला काय करायचं आहे? संकल्प विकल्पाच्या पलीकडे जाणं, हे निर्विकल्प. सद्गुरू निर्विकल्प करतात. संकल्पातही अडकू नका आणि विकल्पातही अडकू नका. जो संकल्पात अडकला तो विकल्पात अडकला आणि विकल्पात अडकला तो संकल्पात अडकला. पण संकल्प विकल्पाच्या पलीकडे गेला तो निर्विकल्प झाला. अहो संकल्प हाही एक प्रकारचा विकल्पच आहे, कारण तो पुन्हा विकल्पाकडे नेतो. म्हणून चांगलं येता येता वाईटही मनात येऊन जातं. किती गंमत आहे हो. कितीतरी शेकड्याने दृष्टांत देतील. मी नेहमी सांगतो, एकाच्या घरी बाबा महाराज जेवायला जायचे. गेल्याबरोबर नवऱ्याची धावपळ होती, बायकोची धावपळ होती.
मग नवऱ्याने सांगितलं, काय काय करणार, बाबा महाराज येत आहेत. काय, मग ठीक आहे, आळूची वडी करू, मसाले भात करू, जिलेबी करू, पण बघा चांगलं कर हं. चांगलं कर. ती म्हणली, पहिली माळ मी घातली, नंतर तुम्ही घातली, शिकवता कोणाला? अहो, पहिली माळ मी घातली, माझ्यामुळे तुम्ही आलात प्रवचनाला, नंतर 2 महिन्यांनी घातली, आणि मला शिकवता चांगलं कर म्हणून. मी काय वाईट करणार आहे का? झालं भांडण सुरू. अगं म्हणला, मी तसं बोलत नाही ग, पण मला वाटलं रोज चांगलं करतेस, नेमकं त्या दिवशी मीठ जास्ती पडलं तर. कळला का विकल्प? हे समजून घे, हे वर माहित्यात. आणि एक तुम्हाला सांगू, असंच घडतो. ज्या दिवशी बाई सहज करते त्या दिवशी नीट होतं, जाणून करते त्या दिवशी तिच्या लक्षातच राहत नाही एकदा मीठ घातलंय का 2दा घातलं. म्हणजे घोंटाळा झाल्याशिवाय राहतच नाही. होतोच, 100% घोटाळा होतो. आता काय करावं? संकल्प का विकल्प? विकल्प आल्याशिवाय राहतो. मुलगा चांगला पेपर लिहून आल्यावर काय, कसं काय लिहिलास? छान लिहिला. छान लिहिणास ना? हा, म्हणजे काय वाईट लिहायला गेला होता काय? वाईट लिहायला गेला होता काय? तुम्ही बघा, घरामध्ये मोठी मार मजा असते. म्हणजे तुम्हाला असं दिसून येईल की प्रत्येक पावलाला विकल्पाचं दर्शन घडतंय. आणि इथे काय करतात सद्गुरू? काय करतो? निर्विकल्प करतो. विकल्प संपला, अवस्थाच नाही, विकल्प नाही. आणि अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा काय घडलं? तेथे बुडी दे माझ्या मना, सकळही तीर्थे. वृत्तीरहित स्थान जो निवृत्ती आहे तिथे बुडी दे, ते तीर्थ आहे. वृत्ती आली की संकल्प आला, वृत्ती आली की विकल्प आला. निवृत्त अवस्था जी आहे तिथे बुडी दे. समाधान आहे याची जाणीव नाही, असं समाधान. समाधानाची जाणीव सुद्धा समाधान नाही. कारण समाधानाची जाणीव असणं हे सुद्धा सूक्ष्म असं असमाधानाची छटा कुठेतरी उमटणं, नाही का? तुम्ही म्हणाला समाधानी आहे म्हणजे कुठेतरी असमाधानाची जाणीव आहे. हे समाधान आणि असमाधानाच्या पलीकडे आहे. वृत्तीरहित स्थान तेथे बुडी देई माझ्या मना. आणि एकदा मना बुडी दिल्यानंतर काय होईल? आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. आता इकडे तिकडे भ्रांती फिरण्याची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. पांडुरंगी मन रंगले, मन रंगले रंगले, तुझ्या चरणी स्थिरावले. मन रंगले रंगले, तुझ्या चरणी स्थिरावले. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी. काय होईल मग? सर्वत्र नमस्कारी मध्ये एकादे. सगळी भ्रांती संपली. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. भ्रमंती फिर संपली. काय असतं? एकदा मुलीला नवरा मिळेतोपर्यंत त्या बापाची भ्रमंती सुरू असते. हा मुलगा का, तो मुलगा का, तो मुलगा का. पण एकदा निश्चित झाल्यानंतर भ्रांती पेटली. हाच. आता काही का म्हणाले अलीकडे तुम्ही काही दिसत नाही कुठे? नाही म्हणले आता काही तसं कारणही राहिलं नाही. काय आमच्या 2 मुली होत्या, तेवढं त्यांचं लग्न झालं. आता काय म्हणले जायचं काय नाही, आपलं निवांत असतो. आता जावई चांगले आहेत, नातवंड येतात, अधूनमधून राहतात, मजा आहे, सगळं छान आहे. आता भ्रांती आणि भ्रांती बरोबर भ्रमंती
दोन्ही संपलं. तसं महाराज या ठिकाणी म्हणतात मन स्थिर झालं. आणि मन इकडे तिकडे स्थिर होणारच नाही. मी तुम्हाला एक सांगतो, मन संताजवळ गेला तरच स्थिर होईल आणि मन पांडुरंगाच्या चरणी एकाग्र होईल. याशिवाय मन कुठेही स्थिर होणार नाही. बानगडी करूच नका. माणसं डोळे झाकून बसतात, सर्वांना वाटतं हे स्थिर झाले, काही नाही, गाव भटकत बसले. आणि संभावितपणे जे नको बघायचं ते सुद्धा डोळे झाकून बघतंय. माफ करा, मला क्षमा करा, पण वस्तुस्थिती ही आहे. तुम्हाला मागे मी एकदा केव्हा तरी त्या चिंचवडच्या देवाची गोष्ट सांगितली, नसेल तुमच्या लक्षात. चिंचवडच्या देवाची गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराज आमचे त्यांना भेटायला गेले. नाव होतं मोठं, त्यांनी इच्छा प्रकट केली की तुकाराम महाराज आम्हाला भेटायला यावेत. त्या तुकाराम महाराजांचा गाथा आहे बघा तिथे काउंटरवर, त्याच्यामध्ये चित्र मुद्दाम काढलंय. भेटायला गेले. महाराज बसले होते, ते ध्यानस्थ बसले होते गणपती पुढे. महाराज येऊन थांबले. मग देवाचं ते ध्यान पूजा विजा आटपली आणि महाराजांच्या जवळ आले. काय बुवा, केव्हा आला म्हणले तुम्ही? ते म्हणले बाबा काय म्हणले, केव्हा आलात? आता म्हणले काय कसं सांगू, नाही म्हणजे कसं सांगू, काय खरं सांगू, काय सांगू, 5 मिनिटं झाली सांगू, 10 मिनिटं झाली सांगू, किती काय ते काय माझ्या कळत नाही. नाही सांगा ना, काय त्याच्यात आहे. एक सांगू का म्हणले, तुम्ही बागेत फिरायला गेला होता त्या म्हशीच्या मागे, तेव्हा आलो. तुम्ही बागेत गेला होता तेव्हा, वनवाटिकेत गेला होता तेव्हा आलो. त्याचं काय झालं होतं, ते गणपती पुढे बसण्याच्या पूर्वी असं खिडकीतून डोकावलं तर बाग दिसलं, बागेची तर अवस्था दिसली, कुठे म्हैस येते, कुठे शेरडे शेत. वक्रतुंड महाकाय, तुका म्हणे गरगरा फिरेन भवंडीने दमजी. कशाचं काय त्या गणपती पुढे काय? बरं गणपती तरी विचारा कशाला काय बोलतोय. गणपती बाप्पा आमचे म्हणाले अगदीच कुणी माझ्या पुढे बसत नाही, हा अर्धा तास तरी बसलाय ना, काही हरकत नाही. अगदीच दारावून जाताना असं असं करून घेतोय. त्यापेक्षा तुम्ही देवाच्या दारात बघा, त्यापेक्षा हा वेळ काढून अर्धा तास बसलाय, काय वाईट आहे. पण हे मन सगळं, आणि हे तुकाराम महाराजांना कळलं. त्याचं मन उन्मन झालं होतं. तुकाराम महाराजांचं मन पांडुरंगमय झालं होतं. त्यांना बरोबर कळलं. ते तिथे गेले, गणपतीच्या पुढे उभे राहिले, पण त्यांना दिसले तिथे नाहीच. मग त्यांच्या मागे हे गेले. तुकाराम महाराज शोध काढत गेले की हे कुठे गेले. मी काही उणं सांगत नाही, पण लक्षात ठेवा, भल्या भल्यांची जर ही अवस्था, तर किस झाड़ की पत्ती बाबा महाराज और आप हमारे सामने बैठे हो जनता. काय सांगता. म्हणून एक लक्षात ठेवा, महामेरूची बांधवेल पुडी, शून्याची मुरडवेल नरडी, पर्या मनाची ओढिया निवार. एकनाथी भागवत. महामेरूची बांधवेल पुडी, शून्याची मुरडवेल नरडी, पर्या मनाची ओढिया निवार. पण एक खाली सिद्धांत करून टाकला गोड, तुम्हाला मला उपयोगी पडेल असा. तुझी कृपा नवता जाण, साधका कदा नागवे मन, तू तुष्ठल्या जनार्दन, मनपणा मनस्वये विसरे. म्हणून मनाच्या मागे लागू नका. मन ज्याच्या ताब्यात आहे त्या पांडुरंगाला शरण जा. त्याचे पाय धरल्यानंतर मग मन काही करत नाही. मन कुठे जाईल, शरण कुणाला जा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आणि एकदा का देवाला शरण गेलं की मग तो मन इकडे तिकडे जाऊन देणार नाही. त्या मनाला धरून ठेवील, त्या मनाला वेध लागेल. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा, 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 पंढरीरायाचा.
मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. कुणाचा वेध? मनाला कुणाचा वेध लागला? मनी वेधोतयाचा. आणि एकदा का वेधले हो मन तयाची गुणी. क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे वेधले ओ मन तयाची गुणी. मनाला वेध लागला म्हणून मनी वेधो तयाचा. आणि एकदा का मन वेध लागल्यानंतर तुम्ही काळजी करू नका. एक सांगू का अजून? मनाला जर एखादी गोष्ट चांगली दिसली तर कुठे गेलं तरी मनाला त्याचं स्मरण होतं. हे मनाची खासियत आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला आणि तिथलं जर भरलं वांग तुम्हाला आवडलं, सध्या चातुर्मास आहे, खात नाहीत, पण बाजारात येतात, तसं काही. आणि कुठेही खाऊ दे ते लक्षात असतं बघा. खाताना म्हणतो काय भरली वांगी केलीत का? तसं नाही बरं. काय मन कुठच्या कुठे गेलं बघा ते. आता मी एक गाव फिरणारा माणूस आहे. इतक्या ठिकाणची भरली वांगी खाल्लेली आहेत की कुठचंही घरचं पुढे आलं की ते आठवतं. आता तसं केलंय ना. काय तुम्हाला सांग, सीना नदीच्या काठची सोलापूरची वांगी खाल्ली. काय त्या माणसाने केली तर तुम्हाला, आपटीमध्ये भाजलेली असं तेल वेल भरून. हा टेबलवर बसून अगदी गॅसवर शिजलेलं जरी वांग खाल्लं तरी ते विसरत नाही. तू मने हे मीची करी. कशा करता सांगितलं? मनामध्ये एखादी जर चांगली गोष्ट दाखवली मनाला, म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही मनाला वाईट दाखवताय म्हणून मन तिथे जात आहे. तुम्ही मनाला चांगलं दाखवा, ते सोडून मन हलणार नाही तिथून. एक गोष्ट आठवली मला, घडलेली घटना आहे. एका गावातून एक मोठी तीर्थयात्रा निघत होती. अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे. मोठी यात्रा होती आणि त्या महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली होती. आता लक्षात घ्या, असा प्रवाह चाललाय माणसांचा. असा हत्तीवर महाराज बसलेले आहेत, असा प्रवाह चाललाय माणसांचा. आणि तिथे एक माणूस, एक बाई अशी, आणि हा उलटा चाललाय तिच्या छत्री धरून. मजा आहे नाही? त्यात त्या संताकडे लक्षच नव्हतं. त्या मिरवणूक त्या बाईचं असं करतो, असं असं असं. हे महाराज हत्तीवर बसले होते त्यामुळे दिसलं त्यांना. ते म्हणले, एवढा मी मोठा हत्तीवर बसून माझ्याकडे बघत नाही, त्या बाईकडे बघतोय. बाईकडे बघतोय, काय आश्चर्य आहे बघा. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. हे काय आहे? काय सामर्थ्य आहे? काय आश्चर्य आहे? मग त्यांना एक वाटलं, पण करुणा होती मनामध्ये, साधू होते. ते म्हणाले, काय एकाग्रता आहे ही, जर प्रभूकडे वळवली तर हा संत होईल. फक्त आपल्याला एकच कळायचं आहे, स्टेरिंग फिरवायचं आहे. एकाग्रता आहे जी असायला पाहिजे, ती क्वालिटी आहे. फक्त असं फिरवायचं आहे. आणि मला खाली उतरव म्हणाले. आता स्वामी त्यांना कोण म्हणतं, आणि वाट करून दिली. त्याला माहिती नाही ते स्वामी जवळ येतोपर्यंत. जवळ आले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला. अरे म्हणे, महाराज महाराज महाराज. ते म्हणले, बाबा घाबरू नकोस. हे काय आहे? ही बाई अशी चालली आणि हे काय आहे? महाराज खरं सांगू, तुमच्याजवळ काही लपवून ठेवू नाही. या माईवर माझं अत्यंत प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे. पण तिच्यावर जसं प्रेम आहे तसं मी भुललो तिच्या डोळ्यावर. काय डोळे आहेत म्हणे तिचे, अप्रतिम डोळे. तेव्हा मी काळजी करतो, मला सतत तिच्या डोळ्याची काळजी असते. आता ऊन येत होतं ना, म्हणून मी काळजी करत होतो तिला ऊन लागू नये, म्हणून मी छत्री धरली होती. तर मी असंही प्रेम करत नाही तसंही करत नाही, म्हणून तर असे त्या पेंडुलम सारखे फिरता.
ती घड्याळं बघायला मिळत नाहीत तुम्हाला. जुनी घड्याळं बघा, ते पेंडुलम म्हणजे. पेंडुलमचं घड्याळ कसं असतं? 1 2 3 4 12. मी एकदा त्या पेंडुलमकडे बघत बसलो आणि त्याला विचारलं, वर किती वाजले? ते म्हणले, इकडून इकडे जायचं एवढंच माहिती आहे, वाजतात किती हे मला माहिती नाही, ते तुम्ही बघून घ्या. तुम्हाला समजलं याच्यातून काय? तसं संसाराकडे जातो, पुन्हा परमार्थाकडे येतो, पुन्हा संसाराकडे जातो, पुन्हा परमार्थाकडे येतो. पण किती वाजले? इकडून गेला इकडे, इकडून गेला इकडे, चालू आहे. असंच आहे आयुष्य. बघितलं, आनंद वाटला. मिरवणूक कॅन्सल केली. चाल म्हणे तो माझ्याबरोबर. हा महात्मा होईल म्हणे, लायकीच आहे त्या. आणला, ठाकूरजीच्या मंदिरामध्ये आणलं. खरंच महात्मे होते ते, मोठे संत होते, सद्गुरू होते. त्यांचंही मन प्रभूच्या ठिकाणी बुडलेलं होतं. आणि तसा जर साधक आला तर त्याला सुद्धा तिथे बुडी देण्याची क्षमता होती त्यांच्यात, ताकद होती त्यांच्यात. पण तितकी आतुरता, तितकी उत्कंठा. हाही तयार झाला. चाल म्हणे माझ्याबरोबर. तुला हिच्यापेक्षा डोळे जर सुंदर दाखवले तर काय करशील? शेवटपर्यंत हलणार नाही तिथून. चाल चाल म्हणले माझ्याबरोबर. आणि ठाकूरजीच्या मंदिरात आणून उभं केलं. ठाकूरजीला हात जोडले. म्हणे, ठाकूर, एक असा साधक आणलेला आहे, खरं सांगतो परमात्म्या, अरे आला तुझे डोळे दाखव. अरे त्याला त्या बाईचे डोळे बरे वाटतात. पण जगामध्ये तुझ्या इतके डोळे कोणाचे सुंदर आहेत की ज्या डोळ्यातून अब्जावधी डोळे रोज बाहेर पडतायत, असे तुझे कमल नयन प्रभू. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे. हे सख्या, त्याला डोळे दाखव, तुझे कमल नयन बघू दे. हात जोडले. बघता बघता साधूंच्या डोळ्याला पाझर फुटला. दाखवणार नाहीस? करुणा येऊ दे तुला, करुणा येऊ दे तुला. येऊ दे रे सख्या करुणा. आमचं मन नको तिथे झोमतं, विषयाकडे झोमतं, कामाकडे झोमतं, क्रोधाकडे झोमतं. प्रभू, हे झोंबाझोंबी संपू दे आणि आमचं मन तुझ्या ठिकाणी एकाग्र होऊ दे. करुणा येऊ दे तुला झोंबशी. प्रार्थना केल्यानंतर तो मागेच बसला होता. सख्याने डोळे उघडले. बघितल्यावर बाग म्हणे, बाग बाग बाग. बघून घे डोळे. असा बघत उभा राहिला. खरंच परमात्म्याने अशी तेज पुंज नजर उघडली होती, दृष्टी उघडली होती. हा बघतोय, हा बघतोय, असाच उभा राहिला. 1 मिनिट झाले, 2 मिनिट झाले, 10 मिनिटं झाले, तास झाले, 2 तास झाले. सकाळी बसलेला रात्र व्हायला आली. असं सांगतात. तो पुन्हा त्या मंदिरातून बाहेर पडला नाही. शेवट त्या प्रभूकडे बघून बघून त्या प्रभूच्या चरणी विलीन झाला. तेथे बुडी देई माझ्या मना. मन बुडून गेलं. आता आम्ही न करी वृत्तीसी मार्जन. पण सद्गुरू भेटले. डोळ्यातली बाहुली माझी विठाई झाली. डोळ्यातली बाहुली विठाई झाली. सद्गुरू भेटले आणि सद्गुरूने डोळे दाखवले. डोळे दाखवले. एक सांगू, आपल्याकडे डोळे आहेत, पण त्याच्या पुढचं सांगतो, आपल्याकडे दृष्टी नाही. डोळ्याने दिसतं आणि दृष्टीने कळतं. बघण्याकरता डोळे लागतात आणि कळण्याकरता दृष्टी लागते. असं म्हटलंय. कोण सद्गुरू? डोळ्याचा डोळा उघडिला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे. लेवविले लेणे आनंदाचे, डोळ्याचा डोळा उघडिला जेणे. असा डोळ्याचा डोळा उघडला.
तसे तुमच्या माझ्या डोळ्याच्या डोळा उघडणारे निवृत्तीनाथ माऊलींना भेटले आणि माऊली आम्हाला भेटली. याच्यापेक्षा काय सांगू मी. त्यामुळे कुठेतरी सद्बुद्धी झाली, प्रवचनाला यावं. त्यामुळे माझ्यासारख्याला कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या माणसाला सुद्धा वाटलं की माझ्या माऊलीपेक्षा जगात काही श्रेष्ठ नाही. तिथलं शिक्षण आलं, पण माऊलीचे संस्कार कायम राहिले. हा डोळ्याचा डोळा उघडला नाही का? नाही का? तिथली पॅन्ट घातली, पण धोतर कायम राहिलं. तिथली कॅप घातली, पण डोक्यावरचा फेटा काढून ठेवला नाही. तिथला शर्ट घातला, पण सदरा कायम होता. तिथले शब्द घेतले इंग्रजी, पण प्रतिती माऊलीची होती ती कायम राहिली. हे सुकार सद्गुरूची कृपा लागते. आणि म्हणून तुमच्यावर माझ्यावर या महिनाभरात कृपेचा वर्षाव व्हावा एवढीच सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. आणि 8 वाजून गेले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.